हा जो ग्लोबल कोकण आहे 16 हा संजय यादवराय साहेबांनी अतिशय समर्पक रीतीने साकार केलेला आहे। कोकण काय आहे हे इथे बघता येतं। कोकणात अजूनही तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर जाण्या येण्याचे रस्ते आणि विमानतळ न झाल्यामुळे लोक पोहोचू शकत नाही। कोकण अजूनही ज्याला वर्जिन म्हणतात तसा वर्जिन असल्यामुळे कोकणाच्या डेव्हलपमेंटला फार स्कोप आहे आणि कोकण पॅकेज केलं पाहिजे। कोकणासाठी विशेष पॅकेज केल्यावरती कोकण हा समृद्ध संपन्न करता येईल आणि टुरिझम हा कित्येक राष्ट्रांचं इन्कम टुरिझमवर आहे। टुरिझम हे व्यवसायासाठी आणि उत्पन्नासाठी इंजिन म्हणून वापरलं गेलं पाहिजे। त्याचा कोकणाचा उपयोग करून घेणं हे मला वाटतं शासनाची म्हणजे सर्वात मोठी प्रायोरिटी असायला पाहिजे आणि जर कोकण वाढलं तर महाराष्ट्र फार जोमाने वरती येईल। कारण निसर्ग आणि नैसर्गिक टुरिझम ज्यामध्ये मी सुरुवात केली ऑर्किडच्या मार्फत हे फार महत्त्वाचं आहे। लोकांना त्यामध्ये आनंद मिळतो आणि तो द्विगुणित करावा अशी माझी इच्छा आहे। नुसतं चॉकलेट चांगलं असून चालत नसतं। चॉकलेट बरोबर पॅकेजिंग, पब्लिसिटी, प्राइस, प्लेस, पीपल आणि फळाचं म्हणजे त्यांचा प्रॉफिट या सगळ्यांचं पॅकेजिंग एकत्र करायला पाहिजे। आमच्यासारखी लोक, मी स्वतः कोकणी असल्यामुळे करायला तयार होता मी, पण गेली एवढी वर्ष अजूनही होत नाही आहे। ही खंत आहे आणि होईल अशी आशा आहे। अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत। मी माझ्या भटकंती नावाच्या प्रोग्राममधनं वर्षानुवर्ष दाखवत आलो आहे। कोकणात अनेक किल्ले आहेत, अनेक सागर किनारे आहेत। पर्यटनदृष्ट्या तर म्हणजे कोकण कुठल्याही जगातल्या पर्यटन क्षेत्राशी इझिली कम्पेरेबल आहे किंवा जास्ती चांगलं पण म्हणता येईल। अजून आपण 10% सुद्धा केलेलं नाही आहे। एखाद तारकर्ली किंवा सिंधुदुर्ग अशा ठिकाणी काय ते स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग वगैरे असे प्रोजेक्ट्स वगैरे असं केलं आहे, पण सगळीकडे करणं फार आवश्यक आहे। आणि अनेक किल्ले आहेत ज्याला इतिहासाची जोड आहे, महाराजांचे किल्ले आहेत। अशा ठिकाणी आपण जर काहीतरी पर्यटकांना तिथे खेचून घेण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच त्यातनं भरपूर इन्कम पण होईल, नवीन म्हणजे नोकरीच्या संध्या पण लोकांना मिळतील आणि तिकडच्या लोकल लोकांचा पण बऱ्यापैकी भलं होईल। तिथे बेसिकली तिकडे आता रस्ते वगैरे चांगले झाले, पण ज्या प्रत्येक पर्यटनाचं मी क्षेत्र म्हटलं त्याच्याबद्दल माहिती देणारी गोष्टी, लोक तिकडे जाणार कसे पाहण्यासाठी काहीतरी त्याच्याबद्दल पॅम्फलेट्स, सीडीज वगैरे बनवणे, तिकडे गेलेल्या लोकांना राहण्याच्या सुविधा असणे, या सगळ्या गोष्टी जर केल्या, मेनली राहणं, बाहेरच्या पर्यटकाला तर राहायच्या वगैरे सुविधा त्यांना चांगल्या लागतात, ते जर केलं तर हे सगळं होण्यासारखं आहे।
आज आपण बघतो आहोत की ही जी कन्सेप्ट आहे ॲग्रो टुरिझम किंवा रुरल टुरिझम, याच्यामध्ये आज हा जो अवेअरनेस आहे तो त्यावेळी नव्हता, परंतु हळूहळू आज ही गरज बनलेली आहे प्रत्येकाची. कारण स्वतःच्या नुसतंच मनोरंजन किंवा विरंगुळा एवढंच पर्यटनाचं आता महत्त्व राहिलेलं नाही आहे, तर त्याच्या पुढे जाऊन स्वतःचा सर्वांगीण विकास आणि विकासाच्या अनेक क्षितिज या पद्धतीने टुरिझम इंडस्ट्रीकडे पाहिलं जात आहे. आणि कोकणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर खूप खऱ्या अर्थाने जे आपलं कोकण आहे, कोकणाचा कॅलिफोर्निया असं आपण नेहमी ऐकत असतो, परंतु कॅलिफोर्निया म्हणजे नक्की काय, तर आमचं कोकण जे आहे सर्वांगीण पद्धतीने अतिशय सुंदर असा हा जो प्रदेश आहे, अगदी पूर्वेला पर्वतरांगांपासून पश्चिमेला सागर किनाऱ्यांपर्यंत चहू बाजूने विस्तारलेला असा अतिशय सौंदर्यपूर्ण असं हे जे आमचं कोकण आहे ते पूर्ण जगासमोर न्यावं हे कुठेतरी मनापासून प्रत्येकाला वाटत असतं. ज्याचं कोकणावर प्रेम आहे त्या प्रत्येकाला. आणि खऱ्या अर्थाने त्या दृष्टीने आज आपण बघतोय की अनेक लोक वेगवेगळ्या ज्या कोकणातल्या संधी आहेत, अगदी आपण विचार केला तर इथे आपण बघितलं तर अगदी सागरी संपत्तीपासून ते खनिज संपत्ती असेल, आमच्या फळबागा असतील, त्यावर आधारित इतर अनेक उद्योग असतील, असे छोट्या छोट्या आपण जर का गोष्टी बघायला गेल्या तर आज कोकणातल्या विकासाच्या संधी चहू अंगाने आपल्याला दिसून येतात. कोकणात गाडी बिघडली कुठेही तरी कुठूनही कोणतरी माणूस येऊन तुम्हाला मदत करतो आणि आपलं अगत्य दाखवतो. पूर्वी वारंवार असे प्रसंग यायचे कारण रस्ते खरंच खराब होते आणि अगत्यशील माणसं भेटल्यामुळे गाड्या दुरुस्त होऊन पुढे जाता यायचं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. कोकणातले रस्ते चांगले झालेले आहेत. त्या रस्त्यांचा नीट उपयोग करून पर्यटकांना जर तिकडे खेचता आलं, कोकण दाखवता आलं, कोकणामध्ये जे अनेक किल्ले आहेत, जे अनेक सागर किनारे आहेत, अभयारण्य आहेत, हे सगळं जर आपण ते लोकांना दाखवू शकलो, त्यांच्याकडे चांगल्या सुखसोयी देऊ शकलो, विठ्ठल कामतांसारख्या लोकांनी जर तिकडे चांगली हॉटेल्स बांधली तर आपल्याला फार मोठा पर्यटनाचा उद्योग तिकडे निर्माण करता येऊ शकेल याची मला खात्री आहे. 4 लोकांसाठी एका दिवसासाठी 1000 रुपये परवडेल का? घराचं भाडं 250 रुपये असताना प्रत्येक मनुष्य एका दिवसाला एक गाडी घेऊन येईल का? ह्या गोष्टी कोकणी माणसाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं सांगून घेतल्या पाहिजेत की नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत, जर आपल्याला ग्लोबल व्हायचं असेल तर आपल्याला ग्लोबल पॅरामीटरसाठी ग्लोबल आम्हाला संधी उपलब्ध करून द्या. आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारची कन्सेशन देऊ नका, पण संधी तर द्या. सर्वात महत्वाचं म्हणजे जे नियम गेले 60 वर्ष आहेत ते अजूनही बदलले गेले नाहीत. अहो, मोबाईल फोन 3 महिन्यांनी बदलतो, पण जर तुमचे नियम जर बदलत नसतील तर तुम्ही जगाबरोबर कॉम्पिटिशन काय करणार? आणि जेव्हा आपण ऍक्च्युली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये विचार करायला लागलो की कोकणामध्ये काय करायचं, तर आपण असा विचार केला की हे जे सागरी विश्व आहे ते सामान्य माणसाच्या आवाक्यात आणायचं. कारण हे जे मार्केट आहे, जर आपण इंडियातलं मार्केट बघितलं, कारण टुरिझम इज अ बिझनेस, तर बिझनेस तुम्ही करताना तुम्हाला ते मार्केट माहीत पाहिजे की कुठल्या मार्केटला तुम्ही टार्गेट करताय.